आपण पांडुरंगाचे भक्त आहेत आणि विठ्ठल गरिबाचा देव आहे असं म्हणतो. तर आपण गरीबच आहोत आणि गरीब ग्राउंड लेवलवरच राहतात. थँक्यू सो मच मॅम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे लातूरच्या ट्युशन एरियामध्ये. आज लातूरच्या ट्युशन एरियामध्ये खूप मोठी स्कॉलरशिप एक्झाम आहे. त्याच रिगार्डिंग आपण ट्युशन एरियामध्ये आलो. काही पालकांसोबत आज आपण इथं इंटरॅक्शन करणार आहोत. जाणून घेऊयात की ते कुठल्या कुठल्या जिल्ह्यातनं लातूरमध्ये शिकण्यासाठी आलेले आहेत आणि अशा बऱ्याच गोष्टी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्वांना समजणार आहेत. ध्यान दें, लातूर ट्यूशन एरिया में एडमिशन लेने जा रहे स्टूडेंट्स और पेरेंट्स के लिए एक इम्पोर्टेंट सूचना। हर साल कुछ कमीशन एजेंट्स और फ्रॉड हॉस्टल डायरेक्टर्स स्टूडेंट्स को अट्रैक्ट करने के लिए बड़े बड़े प्रोमिसेस करते हैं। लो फीस, बेस्ट फैसिलिटीज, टॉप एनवायरनमेंट, लेकिन ग्राउंड रियलिटी अक्सर अलग होती है। जब आप लातूर पहुंचते हैं तो आपको कई लोग मिलेंगे, हाथ में विजिटिंग कार्ड लेकर, पूछते हुए हॉस्टल चाहिए क्या। उनसे सावधान रहें। ये लोग आपको किसी भी हॉस्टल में ले जाकर अपना कमीशन कमाने की कोशिश करते हैं, चाहे हॉस्टल आपके लिए सही हो या नहीं। एडमिशन के बाद कई स्टूडेंट्स को मेस की खराब क्वालिटी, पानी की प्रॉब्लम, ओवर क्राउडेड रूम्स और पुअर स्टडी एनवायरनमेंट का सामना करना पड़ता है। इसलिए सही डिसीजन लेना बहुत जरूरी है। बिना हॉस्टल देखे एडवांस पेमेंट बिल्कुल ना करें। किसी के प्रेशर में आकर तुरंत डिसीजन ना लें। एजेंट्स के थ्रू ब्लाइंडली ट्रस्ट ना करें। हमेशा हॉस्टल को पर्सनली विजिट करें। डायरेक्ट मैनेजमेंट से बात करें, किसी एजेंट के थ्रू नहीं। प्रॉपर रिसीप्ट, रूल्स और रिटन कॉन्फर्मेशन जरूर लें। मेस, पानी, सिक्योरिटी और स्टडी एनवायरनमेंट पहले चेक करें। अगर कोई आपसे कहता है अभी बुकिंग करो नहीं तो सीट नहीं मिलेगी, तो समझ जाइए ये प्रेशर टेक्निक है। याद रखें, आपका करियर और सेफ्टी किसी के कमीशन से कहीं ज्यादा इंपॉर्टेंट है। सतर्क रहें, समझदारी से डिसीजन लें और फ्रॉड से बचें। स्टे अलर्ट, स्टे स्मार्ट। पालकांनो, जे ग्रामीण भागातनं तुम्ही आलेला आहात, तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा आजचा व्हिडिओ ठरणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला लातूर पॅटर्नमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या सर्व माहिती भेटणार आहे त्या गोष्टींची. तर हा व्हिडिओ नक्की एंडिंगपर्यंत बघा. ज्या पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्याला लातूरला शिकायला टाकण्याचा विचार केला 11वी साठी, असे खूप सारे पालक आपल्या सोबत आहेत. जाणून घेऊयात की नेमकं लातूरमध्येच त्यांनी ट्युशनला टाकण्याचा विचार का केला आहे त्यांच्या पालकांचा, त्यांच्या विद्यार्थ्यांना. सर, कुठून आलात तुम्ही? आम्ही केजवरून आलो. मग आता 11वी साठी तुम्ही लातूरला ऍडमिशन घेणार आहेत? हां, 11वीसाठी लातूरला आणि तुमच्या RCCला क्लासेस करायचे. नीटसाठी का JEE? नीटसाठीच करायचे. मग तुम्ही लातूर पॅटर्नचं नाव कधी ऐकलेलं, RCCचं वगैरे? खूप दिवसापासून ऐकतो मोठे गावकर सरांचं नाव. तुमच्या रिलेटिव्ह मध्ये वगैरे कोणी झालंय का डॉक्टर वगैरे असं? झाले की माझी बाची झाली आहे, माझ्या आत्याचा एक मुलगा झाला आहे. कुठं लातूरला होता का? हा, इथंच होता लातूरला तो. तुम्ही जे पालकांना काय सांगताल, लातूर पॅटर्न कसं वाटलं तुम्हाला? लातूर पाटील छान आहे, शिक्षणाची क्वालिटी चांगली आहे. मोठेकर गाव सरांचं मोठं नाव आहे. सर, काय नाव आहे? दत्तात्रय गुंजाळ, कुठून आला तुम्ही? मंजूर, कोपरगाव तालुका. 10वी पर्यंत तुमचा विद्यार्थी कुठल्या बोर्डला होता? महाराष्ट्र स्टेट बोर्ड. आता 11वी मध्ये लातूरला शिकण्यासाठी तुम्ही येणार आहात. हो, ट्युशन वगैरे कुठलं लावणार? मोठेगाव करत सरांचे RCC. कशा पद्धतीने आता मीटिंग वगैरे झाली का? खूप चांगल्या प्रकारची मीटिंग झाली. त्यांनी चांगल्या प्रकारे समजावलं पालकांना. मुलांशी कसं त्यांना समजून सांगितलं पाहिजे, मुलांशी कसं कनेक्ट राहिलं पाहिजे, क्लासेसशी कसं कनेक्ट राहिलं पाहिजे, यातून सर्व माहिती दिली त्यांनी. सर, तुम्ही कुठून आला सर? वागदरी, अक्कलकोट तालुका. तुमचा विद्यार्थी इथं 11वी साठी येणार आहे? हा, 11वीला. यावर्षी 10वी परीक्षा दिलेला आहे. सध्या अपेक्षा आहे 94-95 पर्यंत पर्सेंटेज पडेल. असं कुठलं ट्युशन क्लास वगैरे काही लावलं नाही. मी स्वतः शिक्षक आहे, घरीच त्याचा अभ्यास घेतलेला आहे. टॉपर आहे सध्या स्कूलमध्ये, फर्स्ट सेकंड नंबर आहे त्याचा. तुम्हाला काय वाटतं त्याचं या ठिकाणी येऊन स्वप्न पूर्ण होईल का? हा, विद्यार्थी तर हार्डवर्क आहेच. इथं आल्यानंतर RCCचं लेक्चर ऐकलं आणि मुळात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारे जे काही संभ्रम आहेत, बरेचसे संभ्रम दूर होतील आणि विद्यार्थी अतिशय कॉन्सन्ट्रेट होऊन या ठिकाणी अभ्यास करून टॉपरच होण्याचा प्रयत्न करेल. पालकांच्या मनात असणाऱ्या ज्या दुविधा आहेत, शंका आहेत, बरेचसे शंका आईच्या असतात, त्या आईच्या शंका बरेचसे दूर होतील. कुठल्या विद्यार्थ्याला कुठं लाड केलं पाहिजे असे बरेचसे मोठेगावकर सरांनी सांगितलेले आहे. त्याचं अनुकरण आम्हीही करतोय, आमचे विद्यार्थी करतील आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय समाधानकारक असं वातावरण पाहायला मिळालं आणि विद्यार्थ्यांचा निश्चितच या ठिकाणी विकास होईल अशी माझी पूर्णपणे अपेक्षा आहे. थँक्यू सो मच सर.
अजून सर एक आहेत आपल्यासोबत, काय नाव आहे सर? राजेश भालचंद्र पवार. कुठून आला? लातूरमधूनच आलो, LIC कॉलनीमधून. दहावीची परीक्षा दिलेली आहे देशी केंद्राला मुलीनं. आता पुढे आजचे क्लासेस लावण्यासाठी परीक्षा देण्यासाठी आलेले. हे पालक मेळावा अटेंड केलो. सरांचा अतिशय सूक्ष्म आणि चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन झालं. आणि पुढे ॲडमिशनचं आता कसं आहे, पर्सेंटेज परीक्षेचं कसं आहे ते बघून ॲडमिशन करायचं ठरवलं. अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले सरांनी. तुम्हाला काय वाटतं सर, RCC सोबत तुमचं स्वप्न पूर्ण होईल? RCC सोबत विद्यार्थ्यांनी जर त्या पद्धतीने अभ्यास केले तर त्यांचे स्वप्न साकार होतील. आणि पालकांनी स्वतः थोडी काळजी घेतली तर 100% ते यशस्वी होतील. कारण RCC मध्ये त्यांचं पूर्ण नियोजन केलेलं आहे. फक्त पालकांनी थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. अतिशय चांगलं वाटलं आणि स्वप्न पूर्ण होऊ शकतात विद्यार्थ्याचे बी आणि पालकाचे बी. थँक्यू. सर, तुम्ही लातूरचे जे लोकलचे लोक आहेत ते RCC ला प्रेफरन्स का देत आहेत जास्त? कारण सरांचं गेल्या 23-24 वर्षापासूनचं सतत बघत आहेत. अनेक विद्यार्थ्याला पर्सेंटेज चांगले पडत आहेत. चांगल्या पोस्टला किंवा चांगल्या ठिकाणी त्यांचे आज ॲडमिशन होत आहेत. नोकरीला पण लागलेले आहेत आणि ते प्रोग्रेस करत आहेत. त्यामुळं ते सरांकडे RCCच्या क्लासेसकडे ते पालक बी आणि विद्यार्थी बी जास्त फोकस करत आहेत. थँक्यू सो मच. तर पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आता मोठेगावकर मॅडम आपल्यासोबत आहेत. आल्यापासून ते म्हणजे AC मध्ये न बसता प्रत्येक पालकाला गायडन्स करत आहेत आल्यापासून. तर मॅम, काय सांगताल, कशा पद्धतीने रिस्पॉन्स राहिला? खूप छान रिस्पॉन्स आहे. 14 जानेवारीला जवळपास 10,000 विद्यार्थ्यांनी पालकांनी व्हिजिट दिली होती. म्हणजे ही सेट एक्झाम पहिली नाही आहे, दुसरी आहे. तर दुसरीच्या मानाने आम्हाला वाटलं की पेरेंट्स सगळे येऊन गेलेले जवळपास लातूर जिल्ह्यातले, आसपासचे, महाराष्ट्रातले. तर आता क्राऊड कमी असणार आहे, पण तितक्याच पटीनं आणि खूप छान क्राऊड आहे यावेळेस पण. आणि सगळे पेरेंट्स आता मोठेगावकर सरांना ऐकलेत आणि सगळे खूप समाधानी आहेत. आणि आताचे आलेले पेरेंट्स ॲडमिशनसाठी आलेले आहेत. तर हा तुम्ही आता सगळा क्राऊड बघताच आहे, हा बघून मन एकदम तृप्त होतं. येस मॅम, तर आल्यापासून आम्ही बघत होतो की तुम्ही प्रत्येक पालकांना म्हणजे ग्राउंड लेवलचा स्टाफ असल्यासारखं गायडन्स करत आहे. त्याच्या मागचं रिझन काय आहे? आपण पांडुरंगाचे भक्त आहेत आणि विठ्ठल गरिबाचा देव आहे असं म्हणतो. तर आपण गरीबच आहोत आणि गरीब ग्राउंड लेवलवरच राहतात. थँक्यू सो मच मॅम. इंदिरा गांधी तबकडीतून दिला होता इरफान, तुम AB लूटो. कोणी म्हणलं नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लातूर ट्युशन एरियामध्ये 11वी मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काही पालक आपल्याला भेटले. काय नाव आहे सर? दिनेश भंडारे, कुठे राहता तुम्ही? पानगाव. पानगावला राहतात का? मग इथं लातूर ट्युशन एरियामध्ये कशासाठी आला? मोठे गोकर सरांच्या ट्युशनमध्ये त्या शिष्यवृत्ती ह्याच्यासाठी आलो होतो. स्कॉलरशिप एक्झाम. हां हां. आता 11वी मध्ये कशासाठी ऍडमिशन घेणार? BCM साठी. BCM. तर मग काय सांगताल तुम्ही, लातूरच्या ट्युशन एरियामध्ये RCC निवडण्यामागचं रिझन काय? हे गर्दी बघूनच सांगत आहे ना कोणत्या साईडला जास्त गर्दी आहे त्या हिशोबाने. लातूरचे जे प्रॉपरचे लोक आहेत ते सर्वात जास्त विश्वास RCC वरती का ठेवतात असं तुम्हाला? रिझल्ट. मला वाटतं लोकलच्या लोकांना माहित असतं ट्युशन कुठलं चांगलं. होय की. आता रिझल्ट तर आता आम्ही बघतोच की जास्त सर्वात जास्त मोठे गोकर सरांच्या जायचं लागतं RCCचा. त्याबद्दल इथं घ्यायची असं जास्त इच्छा. तुमच्या मुलाला इंजिनियर बनवायचं स्वप्न? हो. थँक्यू सर. जे डेमो लेक्चर झालं त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं? RCCचे डेमो लेक्चर्स खूप छान आहेत. मोठेगावकर सरांनी खूप शॉर्ट ट्रिक्स सांगितल्यात, खूप छान शिकवतात. तर मी लावणार आहे, फाउंडेशन क्लास पण करणार आहे. छान आहे. तुला कसं वाटलं RCCचा डेमो लेक्चर? खूप मस्त आहे. त्यांचे शॉर्ट ट्रिक्स वगैरे खूप चांगले आहेत. खूप शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं, मस्त होतं. थँक्यू सर. आत्ताच लातूरच्या ट्युशन एरियामध्ये खूप मोठी स्कॉलरशिप एक्झाम RCC सेट पार पडली आहे. कशा पद्धतीने रिस्पॉन्स होता? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून सगळ्यांना नमस्कार. विश्वजितचं चॅनल खूप लातूरमध्ये जी ओरिजिनॅलिटी आहे तो दाखवायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं विश्वजितला खूप खूप शुभेच्छा. आणि आत्ताच 10वी बोर्ड 2026 एक्झाम संपली 18 मार्चला आणि आम्ही आता स्कॉलरशिप एक्झाम आज कंडक्ट करत आहोत.
आज 23 मार्चला उद्यापासून कोर्स पण सुरू होत आहे. मी सगळ्या पालकांचा, विद्यार्थ्यांचा खूप खूप आभारी आहे, ऋणी आहे. इतका आपण उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल खूप आभारी आहे. कारण RCC एका दिवसात घडलेला पॅटर्न नाही आहे. मागच्या 23-24 वर्षात तपश्चर्या आहे. मागच्या 23 वर्षापासून जे विद्यार्थी महाराष्ट्रात टॉप येतात ते बिलॉंग टू द RCC. याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि नक्कीच पालकांचा विश्वास आमच्यावर टाकला आहे. कारण हे शिक्षण हे खूप पवित्र क्षेत्र आहे. मला असं वाटतं इथं पवित्रच काम करायला पाहिजे. इथं मला असं वाटतं की हा पोट भरण्याचा व्यवसाय नाही आहे किंवा हे या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे कामच करायला पाहिजे. तर नक्कीच मी सगळ्या आपल्या माध्यम पालकांना सांगू इच्छितोय की नक्कीच आम्ही प्रामाणिकपणे काम करू. आपला जे पोटचा गोळा आपल्या हातात तुम्ही आमच्या RCC मध्ये आमच्या हातात सोपवलात. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी कुठल्याच विषयावर आम्ही प्रयोग करणार नाही. आम्ही बेस्ट आणि बेस्ट फॅकल्टीज, बेस्ट अँड बेस्ट स्टडी मटेरियल, बेस्ट अँड बेस्ट एक्झाम पेपर हे देण्याचं मी वचन देतो. एवढं मी सांगू इच्छितो. आपण निश्चित राहावं आणि सगळ्या पालकांचा मी खूप आभारी आहे की आपण उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल. सर, काही पालक आणि काही पॅरेंट्स मला असं म्हणत होते की काही XYZ संचालक आहेत हॉस्टेलचे, काही ट्युशन रस्त्यावरती त्यांना भेटून एक मिसगाईड करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी पालक पॅनिक होत आहेत. तुम्ही अशा लोकांबद्दल काय बोलतात? लातूर म्हणजे कसं माहिती आहे का, लातूर आता एक कमर्शियल झालं आहे. म्हणजे कसं बाहेर काही क्लासवाले, काही हॉस्टेलवाल्याला एजंट बनवत आहेत आणि त्याला पर ॲडमिशन 10,000 रुपये देत आहेत. आम्ही असं कधीच करणार नाही. असं आम्हालाही काही भेटली हॉस्टेलवाले, तुम्ही असं आम्ही तुमच्या मुलं पाठवता, आम्ही असलं कधी काम करणार नाही, कधी करणार नाही मरेपर्यंत, मी सांगू इच्छितोय. आणि भगवान पांडुरंग बघणार आहे. मला असं वाटतं मी सगळ्या पालकांना सांगू इच्छितो कुठेही क्लास लावण्यापूर्वी मी म्हणत नाही RCC लगेच ॲडमिशन घ्या, परंतु आधी या 8-10 दिवस डेमो लेक्चर काढा, नंतर आपण ॲडमिशन घ्या आपल्याला आवडलं तर. आणि अशा भूलथापाला बळी पडू नका, कारण हे सगळं पैशासाठी चालू आहे. आता पालक खूप हुशार आहेत, जाणकार आहेत. मुद्दाम त्या पालकाला पकडायचं, त्याला तुला कन्सेशन देतो, तुला XYZ घेऊन जातो, तिथं क्लास कोणत्या एजंटशिप घ्यायची, असे काही हॉस्टेल संचालक करत आहेत. अशा एजंटपासून सावधान राहावं. सगळे करत नाहीत, पण असे काही आहेत. मी असं ऐकलं हॉस्टेल संचालक आहेत. नक्की भगवान पांडुरंग त्यांनाही बघून देईल. त्यांच्या खानदानात कोणी शिकणार नाही इतकं मी सांगतो. जर आम्ही अपवित्र काम केलं की आमच्याकडे असंच होऊ मग, कारण आम्ही तर प्रामाणिकपणे काम करत आहोत. डेफिनेटली सर. काही विद्यार्थी मला कॉल करत होते, तर अशा विद्यार्थ्यांना मला सांगायचं की या हॉस्टेल संचालकांच्या ह्याच्यामध्ये येऊ नका, भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. फर्स्ट टाइम मला वाटतं की डेमो लेक्चर आता सरांचं देखील झालं. विद्यार्थ्यांनी म्हणले की पहिल्यांदा आम्ही डेमो लेक्चर केलं आणि अशा पद्धतीच्या ट्रिक्स वगैरे आम्हाला 10वी पर्यंत कोणीच शिकवलेल्या नाहीत. सर, काय ॲडवाईस देतात फायनल एखादे 11वीला लातूरला येण्याचा विचार करत आहेत? मी पालकांना आवाहन करू इच्छितो की आमची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती विश्वजित, तर माझे वडील मला म्हणायचे मी स्वतःला विकतो पण तुला काही पडू देत नाही, तू शिक म्हणायचे मला. आणि मला असं वाटतं की आपल्या कारण शिक्षणाशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे. फाटकी तुटकी कपडे घाला, उपाय झोपा चालेल, पण चांगलं शिक्षण द्या. RCC स्कॉलरशिप माध्यमातून आपल्या पाल्याला 190%, 80%, 75% त्या मार्कानुसार स्कॉलरशिप मिळेल. फक्त स्कॉलरशिप मिळते म्हणून पण RCC ट्युशन लावू नका. RCC ट्युशन का लावा? तर बेस्ट कोचिंग इथे टीचर शिकवतात, बेस्ट एक्झाम पॅटर्न आहे, बेस्ट नोट्स आहेत, बेस्ट अकॅडमिक याचं खूप स्ट्रॉंगली राबवतात, म्हणून ट्युशन लावा. आणि आपल्या मुलाला शिकवा. शिकल्याशिवाय जीवनात प्रगती अशक्य आहे, क्रांती अशक्य आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू.